हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्क्वेअर रूट्स कसे काढायचे या अगोदर आपण अँटी लॉ कसा बघायचा, लॉ कसा बघायचा, कॅरेक्टरिस्टिक्स कसं बघायचं एखाद्या संख्येचं ते आपण पाहिलंय. ठीक आहे. मग स्क्वेअर रूट कसे काढायचे एखाद्या संख्येचं आपल्याला माहिती आहे. काही छोट्या छोट्या संख्या ज्या आहेत त्यांचं सहजपणे आपण स्क्वेअर रूट जे आहे सहजपणे सांगू शकतो. उदाहरणार्थ 36 याचं स्क्वेअर रूट जर काढायचं तर आपण सांगू शकतो सहजपणे की त्याचं स्क्वेअर रूट किती आहे, 36 6. त्यानंतर 100 किती आहे, स्क्वेअर रूट 10 आहे. 121 किती आहे, 11 आहे. 525 किती आहे, किंवा 625 किती आहे, 25 आहे की नाही. तसं मोठमोठ्या जर संख्या असतील तर त्यांचं स्क्वेअर रूट जे आहे कसं काढायचं ते आपल्याला मी या ठिकाणी सांगणार आहोत. आणि या लॉग टेबलच्या सहाय्यानं मोठमोठ्याला किंवा अतिशय लहानात लहान संख्या जर असतील तर त्यांचं स्क्वेअर रूट आपला तोंडी किंवा सहजपणे सांगता येत नाही. तर या लॉग टेबलच्या सहाय्यानं आपण सहजपणे त्यांचं जे स्क्वेअर रूट आहे काही सेकंदामध्ये आपण एकदा जर आपला सराव झाला त्याचा तर सहजपणे आपण ते काढू शकतो. आता उदाहरणार्थ एखादी संख्या आहे, स्क्वेअर रूट कसं काढायचं ते बघूया आपण. स्क्वेअर रूट्स एखादी संख्या आहे अंडर रूट ऑफ 398000256. आता या संख्येचं स्क्वेअर रूट जर काढा म्हणलं सहज आपल्याला सांगता येईल का या ठिकाणी, नाही सांगता येणार. ठीक आहे. पण लॉग टेबलच्या सहाय्यानं आपण सहजपणे काही सेकंदामध्ये ती काढू शकतो. किंवा दुसरी एखादी संख्या आहे 98523196. काढता येईल सहजपणे, नाही काढता येणार. ठीक आहे. त्यानंतर आणखी लहानात लहान संख्या घेतल्या आपण 0.0523. या संख्येचं स्क्वेअर रूट जे आपल्याला सांगता येईल का सहजपणे, नाही सांगता येणार. किंवा आणखी एखादी संख्या आहे 0.000085. त्याचं स्क्वेअर रूट काढा म्हटलं तर आपला काढता येत नाही सहजपणे. तर या लॉग टेबलच्या सहाय्यानं आपण जे स्क्वेअर रूट आहे ते कसं काढायचं ते थोडक्यामध्ये मी सांगणार आहे. ठीक आहे. पण हे स्क्वेअर रूट काढण्यासाठी आपला काही नियम आहेत या ठिकाणी आपण पाहूयात. पहिलं आपण पाहूयात की या ठिकाणी पॉइंट ऍडजस्ट कसं करायचं. आता दोन बाण या ठिकाणी मी काढतो किंवा दोन ॲरो जे आहे यांचा अतिशय महत्वाचा रोल या ठिकाणी आहे. ठीक आहे. ते पाहूयात. तुम्हाला ही जी ऍडजस्टमेंट आहे कुठं जरी इंजिनिअरिंगला गेले, मेडिकलला गेले, कुठं गेले आहे की नाही, म्हणजे शेवटपर्यंत तुम्हाला ही कामी येणारी पद्धत आहे. ठीक आहे. तर याला म्हणू आपण लेफ्ट हँड साइड, याला म्हणू आपण राईट हँड साइड. दिस इज द लेफ्ट हँड साइड अँड दिस इज राईट हँड साइड. पहिला जो ॲरो आहे हा काय दर्शवतो आपला, इट मूव्स फ्रॉम लेफ्ट हँड साइड टू राईट हँड साइड. याचा अर्थ काय, या ॲरोचा अर्थ काय होतो की पॉइंट जर लेफ्ट साइड कडून कुठं जात असेल, राईट साइडला जात असतील, मग किती स्थळ चल ते, एक स्थळ चल आहे, दोन स्थळ चल आहेत, किती स्थळ चल आहे त्याच्यावर आधारित आपला काय करायचं, पॉवर जे 10 to power -1, 10 to power -2, 10 to power -3 डॅश 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 असे लिहायचे. मी -1 केव्हा लिहायचा, -2 केव्हा लिहायचा, -3 केव्हा लिहायचा. तर एकच स्थळ पॉइंट हा लेफ्ट साइड कडून राईट साइड कडे जात असेल. आता उदाहरणार्थ एक संख्या आहे 369.402. ठीक आहे. मग या संख्येला मला जर असं लिहायचं असेल 369.4.02 म्हणजे पॉइंट जो आहे डावीकडून उजवीकडे किती स्थळ गेलाय, एकच स्थळ गेलाय. म्हणून मला याच्यानंतर 10 to power किती लिहावं लागतील, -1. एकच स्थळ गेला तर -1. समजा हा पॉइंट 0च्या नंतर लिहिला असता तर किती स्थळ गेलाय तो, 1 आणि 2, म्हणून या ठिकाणी -2 आला असतं. ठीक आहे. 3 स्थळ पुढे गेला असतं तर 2च्या नंतर पॉइंट द्यायचा असेल मला तर काय करावं लागेल, 1 2 3 म्हणजे 10 to power याला संख्येला जर असं लिहायचं मला 42 पॉइंट शेवटी आला तर इथे किती स्थळ गेलाय तो, 1 2 3 स्थळ गेला म्हणजे या ठिकाणी -3. अशा येते का, फार सोपी पद्धत आहे. किती स्थळ पॉइंट पुढे गेला त्याच्यावरून आपला पॉवर काय करायचे. पण कोणत्या साईडला जायला पाहिजे पॉइंट, हा लेफ्ट कडून राईट साईडला ऍडजस्टमेंट करायची असेल तर -1च्या स्वरूपामध्ये आपण -1 -2च्या स्वरूपामध्ये आपण पॉवर लिहितो. ठीक आहे. याच्या उलट जर पॉइंट राईट साइड कडून लेफ्ट साइड कडे जर जात असेल तर मग काय करायचं, त्याचे पॉवर आहे त्याची किती लिहायचे, 10 ची पॉवर 1 2 3 4 डॅश डॅश डॅश. 1 केव्हा लिहायचं, 2 केव्हा लिहायचं, जर एकच स्थळ काय केलंय राईट कडून पॉइंट कुठे जात असेल, लेफ्ट कडे जात असेल तर +1 लिहिणार. 2 स्थळ गेले असेल राईट कडून लेफ्ट कडे तर 10 to power 2 लिहिणार. 3 स्थळ गेले असेल तर 10 to power 3 लिहिणार अँड सो ऑन. ठीक आहे. आता उदाहरणार्थ एखादी संख्या आहे 9846.35.
ठीक आहे, या संख्येला मला 9.84635 असं लिहायचंय. पॉईंट किती स्थळ गेलाय पहा, राईट कडून लेफ्ट कडे किती स्थळ गेलाय, 1 2 3 स्थळ गेलाय. म्हणून मला 10⁻⁴ किती लिहिता येतात, +3. समजा या संख्येला मी असं लिहिलं 984.635, तर पॉईंट किती, राईट कडून लेफ्ट कडे किती स्थळ गेलाय, उजवीकडून डावीकडं किती स्थळ गेला, एकच स्थळ गेलाय. पहा अगोदर पॉईंट होता कुठं 4च्या नंतर, सॉरी 6च्या नंतर, नंतर आलाय कुठं 4च्या नंतर, म्हणजे उजवीकडून डावीकडे किती स्थळ गेला, एक स्थळ गेला. म्हणून 10⁻². 2 स्थळ गेले असतील तर +2 आलं असतं. आणखी एक उदाहरण देऊ पहा. आता ही संख्या आहे 300.431. या संख्येला मला असं लिहायचंय 30.0431. तर पॉवर किती लिहू, 10⁻⁴ किती लिहू सांगा, काय येता येईल मग. पहा पॉईंट या ठिकाणी आहे, आला कुठं, या ठिकाणी, म्हणजे किती स्थळ आला तो, फक्त एकच स्थळ आलाय. राईट टू लेफ्ट, उजवीकडून डावीकडे आलाय, किती स्थळ आला, एक स्थळ. म्हणून 10⁻⁴. या संख्येला मला 3 पॉईंट लिहायचं असतं तर 3.00431 असं जर लिहायचं असेल तर 10⁻⁴ किती लिहिणार मी. पहा आता किती स्थळ आला पॉईंट, या संख्येला मी असं लिहायलो. पॉईंट या ठिकाणी होता, किती स्थळ आला, 1 आणि 2, म्हणून 10⁻². ठीक आहे, कारण स्क्वेअर रूट जर तुम्हाला सोडवायचे असतील मोठमोठाले किंवा अतिशय लहान जर स्क्वेअर रूट जर काढायचे असतील तर या बाणांचा हे 2 ॲरो फार महत्वाचे आहेत. हे 2 ॲरो काय सांगतात तुम्हाला सांगितलं, याचा उपयोग तुम्हाला मरेपर्यंत आहे. मरेपर्यंत म्हणण्यापेक्षा थोडक्यामध्ये आपला सांगता येईल, कुठंही गेलं तरी इंजिनिअरला जा, कुठेही जा, हे तुम्हाला सहजपणे ऍडजस्ट करता येईल. ठीक आहे, किंवा ते सहजपणे तुमच्या लक्षात येईल. हा लेफ्ट टू राईट ॲरो काय दर्शवतो आपल्याला, पॉईंट लेफ्ट कडून राईट साईडकडे किती स्थळ चाललं आहे त्याच्यावरून आपण मायनस मध्ये पॉवर लिहितो आपण. त्याच्या उलट राईट कडून लेफ्ट कडे जाते वेळेस पॉईंट आपण 10चा पॉवर कसा लिहितो, सरासरी किती स्थळ तो गेलाय त्याच्यावरून आपण 1 2 3 4 प्लस मध्ये आपण ते लिहितो. आणि स्क्वेअर रूट सोडवण्यासाठी आपला ते फार गरजेचं आहे. ठीक आहे, मग आपला स्क्वेअर रूट काढायचं म्हणल्यानंतर काय करावं लागतं, एक तर पॉईंट एका संख्येनंतर किंवा 2 संख्येनंतरच ऍडजस्ट करावा लागतो. कारण आपल्या या पुस्तकामध्ये जे काही दिलेले स्क्वेअर रूट आहेत ते 1 पासून ते जवळपास 99 पर्यंत स्क्वेअर रूट्स आपल्या या पुस्तकामध्ये, लॉग टेबल या पुस्तकामध्ये आपला दिले. पहा तुम्ही वाटलं स्क्वेअर्स, पॉवर्स अँड फॅक्टोरियल्सच्या अगोदर आपल्याला पाहायचे ते स्क्वेअर रूट्स असं दिलेलं आहे. पहा स्क्वेअर रूट्स फ्रॉम 1 to 10 असं दिलेलं आहे या ठिकाणी. त्याच्यामध्ये 1 पासून आपला साधारण पहा 9.9 पर्यंत आपला जे काही स्क्वेअर रूट्स आहेत ते आपण सहजपणे या ठिकाणी बघू शकतो. त्यानंतर इथे दिला आपला 10 to 100, 10 पासून 99 पर्यंत जे काही स्क्वेअर रूट्स आहेत ते आपण या ठिकाणी बघू शकतो. म्हणून ह्या ज्या मोठमोठ्या संख्या दिल्या त्यांना आपला काय करायचं, एका संख्येनंतर पॉईंट द्यायचा किंवा मग 2 संख्येनंतर. आणि पॉवर शक्यतो स्क्वेअर रूट मध्ये कशा यायला पाहिजे, समसंख्या यायला पाहिजे. समसंख्या कशामुळे म्हटलंय मी, कारण ज्या वेळेस आपण स्क्वेअर रूट मध्ये 10चा पॉवर समजा ऑड संख्या आली 5 तर याचं स्क्वेअर रूट आपला घेता येत नाही. कारण स्क्वेअर रूट जे मध्ये जे काही पॉवर आहे 10च्या स्वरूपामध्ये ते बाहेर घेते वेळेस आपण काय करतो, त्याच्या निम्मे घेतो. निम्मे घेतो म्हणजे आपला 5च्या निम्मे 2.5 घेता येईल का, नाही. एक तर याचा पॉवर किती असायला पाहिजे, 10⁻⁶ किंवा √10⁻10 समसंख्या, किंवा √10⁻⁻12 मायनस मध्ये सुद्धा. पण कशा असायला पाहिजे, समसंख्या असायला पाहिजे पॉवर. कारण पॉवर आपण त्या स्क्वेअर रूटच्या बाहेर घेतो वेळेस कसं घेतो, आपण निम्मे घेतो. आता उदाहरणार्थ याचं जर स्क्वेअर रूटच्या बाहेर जर घ्यायचं असेल तर आपल्या याचा पॉवर किती लिहिता येईल, 10⁻⁶ निम्मे किती येतील 3, 10⁻10 निम्मे किती येतील 5, -12 निम्मे किती येतील -6, असं घेता येतं आपला. म्हणून पॉवर जे पॉईंट ऍडजस्ट करते वेळेस ते मात्र लक्षात ठेवायचं की पॉवर हे कसे करायचे, आपला ऑड नसून कसे घ्यायचे, इव्हन घ्यायचे. मग पहा आता हे काही उदाहरणं मी दिलेत, एकाचं स्क्वेअर रूट आपण या लॉग टेबलच्या सहाय्यानं आपण सहजपणे या ठिकाणी काढूया. ओके, तर पहा पहिली संख्या आपल्याला दिलेली आहे, किती दिलेली आहे, ही जी संख्या आहे याचं मला ऍडजस्टमेंट करायचं आहे. आपला ऍडजस्टमेंट करायचं म्हणजे एवढ्या संख्येचा आपला स्क्वेअर रूट डायरेक्ट बघता येईल का, नाही. एक तर 3च्या नंतर पॉईंट द्यायचा, नाही तर मग 39च्या नंतर. मग पहा हे 1 पॉईंट कुठं शेवटी आहे, कुठं पॉईंट दिसत नाही म्हणजे कुठे पॉईंट शेवटी आहे. मग राईट कडून लेफ्ट कडे आलो आपण, किती स्थळ आलो, 1 2 3 4 5 6 समसंख्या आली या ठिकाणी. इथं जर घेतला असतं तर
7 यायली आहे की नाही, मग 6 म्हणून याला मला काय लिहिता येईल 39.800256. किती स्थळ पॉईंट आला पहा, या ठिकाणी पॉईंट होता 1 2 3 4 5 6 म्हणून 10⁻⁻6. राईट टू लेफ्ट आला म्हणून -6 येतील का या ठिकाणी, सॉरी +6. राईट कडून पॉईंट लेफ्ट कडे आला, किती स्थळ आलाय 6 स्थळ आलाय म्हणून 10⁻6. आता याचं वर्गमूळ पाहता येईल आपला 39 पहा कुठे आहे त्याच्यामध्ये स्क्वेअर रूट्स मध्ये. आता आपला काय करावं लागेल 10 to 100 मध्ये पाहावं लागेल, कारण 39 ही जी संख्या आहे कशामध्ये दरम्यान येते 10 ते 100च्या दरम्यान येते. मग 39 कुठे पहा 39 आहे, 39चा किती मध्ये पाहायचं आहे आपल्याला 8 आणि 0 मध्ये. 39चा 8 मध्ये पहा किती आहे 6.309 आहे, 6.309 आणि 0 मध्ये 0 आहे पुढे आहे का नाही. आणि 10⁻6च्या निम्मे किती येतील पॉवर 3. सो दिस इज द आन्सर ऑफ दिस, किंवा या संख्येचा आन्सर एवढं आहे. त्याचं स्क्वेअर रूट जे आहे ते किती आहे तेवढं आहे. कॅल्क्युलेटरच्या साहाय्याने सुद्धा तुम्ही सहजपणे बघू शकता, म्हणजे कॅल्क्युलेटर सारखंच अतिशय फास्टपणे आपण याचं स्क्वेअर रूट बघू शकतो. फक्त आपला पॉईंट ऍडजस्ट करता यायला पाहिजे. पॉईंट कुठे ऍडजस्ट करायला सांगितलं मी, एका संख्येनंतर किंवा मग 2 संख्येनंतर नॉन झिरो संख्या असायला पाहिजे, ठीक आहे. आणि पॉवर कशी यायला पाहिजे म्हणून सांगितलं मी, सगळ्यात महत्वाचं पॉवर हे इव्हन यायला पाहिजे. आता या संख्येचा स्क्वेअर रूट काढायचं कसं करता येईल आपला पहा, याच संख्येला आम्ही असं लिहू शकतो 9 पॉईंट घेतलं तर किती येईल पॉवर पहा, समजा 9 पॉईंट घेतले किती यायला पॉवर 1 2 3 4 5 6 7 यायला, हे चालणार नाही, या ठिकाणी घ्यावं लागेल 6 यायला आहे की नाही. 98.52319 10⁻⁻ किती घेऊ आपण, पॉईंट शेवटी आहे 1 2 3 4 5 6. राईट कडून लेफ्ट कडे किती स्थळ आलो 6 स्थळ म्हणून 10⁻+6. तुम्हाला सांगितलंय राईट कडून लेफ्ट कडं पॉवर जर घ्यायचं तर पॉवर हे प्लस येणार, आणि लेफ्ट टू राईट जायचं असेल पॉवर तर कसे येणार ते मायनस मध्ये. याचा स्क्वेअर रूट बघणार आपण 98चं 5 आणि 2 मध्ये पहा, 98चं 5 मध्ये आहे 0.025, 0.0 पहा 98चं 5 मध्ये आहे सॉरी 9.925, 9.925 10⁻+6च्या निम्मे किती येतील 3. पहा परत एकदा सांगतो मी कसं काढायचे. या संख्येला मी ऍडजस्ट केलाय पॉईंट 9 पॉईंट का घेतलं नाही मी, कारण 9 पॉईंट घेतला असतं तर पॉवर किती आला असतं या ठिकाणी, सॉरी पॉवर किती आला असतं या ठिकाणी 7 आला असता. आणि 7चं वर्गमूळ आपला घेता आला असतं का 10⁻7चं नाही घेता आला असतं, कारण ऑड संख्या आहे 7, ठीक आहे. म्हणून आपण पुढे घेतला पॉवर 98 नंतर घेतला. आता हे बघू आपण नंबर 3चं उदाहरण बघू आपण, ठीक आहे. त्याचं स्क्वेअर रूट कसं काढायचं या ठिकाणी लिहितो मी. पहा हीच संख्या मला पॉईंट ऍडजस्ट करायचा आहे आता, एक तर 5च्या नंतर किंवा मग 52च्या नंतर. पहा 5च्या नंतर जर ऍडजस्ट केलं तर पॉवर किती आला पहा, आपण लेफ्ट कडून राईट कडे चालू 1 आणि 2 -2 आले 10⁻⁻2, आणि याच्या पुढे गेला असेल तर -3 ऑड वाले, म्हणून काय करणार पॉवर पहा 5.23 10⁻⁻ किती स्थळ गेलो लेफ्ट कडून राईट कडे 1 आणि 2 म्हणून 10⁻⁻2. लेफ्ट टू राईट म्हणलं की मायनस आणि राईट टू लेफ्ट म्हणलं की प्लस पॉवर गेलो आपण, ठीक आहे. आता 5.2चं 3 मध्ये वर्गमूळ पाहायचं आपला. 5.2 कुठं असणार आहे आपला स्क्वेअर रूट कशामध्ये बघावं लागणार आहे 1 ते 10 मध्ये, म्हणून 1 ते 10चे स्क्वेअर रूट पहा. 5.2 पहा कुठे येते या ठिकाणी 5.2 आहे. 5.2चं 3 मध्ये पाहायचं आहे आपला स्क्वेअर रूट, तर त्याची किंमत आहे 2.287 इंटू 10⁻⁻2च्या निम्मे किती येतील -1, म्हणजे याचा आन्सर झाला एवढं. म्हणजे या संख्येचं स्क्वेअर रूट किती आलेले एवढं, किंवा या संख्येचं स्क्वेअर रूट किती आलेले एवढं आले, ठीक आहे. सेम तसंच आपल्याला सांगता येईल या संख्येचं स्क्वेअर रूट काढायचं. या संख्येला मी असं लिहू शकतो पहा. आता पॉईंट किती स्थळ न्यावं लागणार आपल्याला पुढे लेफ्ट कडून राईट कडे न्यालो 1 2 3 4 5 6, म्हणून याला मला लिहिता येईल 8.5 इंटू 10⁻⁻. किती स्थळ न्यालो आपण पॉईंट 1 2 3 4 5 6, लेफ्ट कडून राईट कडे 6 स्थळ न्यालो -6, ठीक आहे. 85 का घेतलं नाही, पुढे जर गेलो तर -7 येतं, आणि पॉवर आपला इव्हन पाहिजे ऑड पाहिजे नाही, ठीक आहे. याचा वर्गमूळ पाहायचा आपला
8.5 1 to 10 मध्ये आहे. मग 8.5 पहा कुठे येते. 8.5 चा 0 मध्ये बघावं लागणार आहे आपल्याला. 8.5 चा 0 मध्ये किती आहे. 2.915. 2.915 10⁻⁻6 च्या निम्मे -3. म्हणजे याचा आन्सर याचं हे जे आहे या संख्येचं स्क्वेअर रूट एवढं जाईल. ठीक आहे, समजतं सगळ्यांना. आणखीन एक उदाहरण देतो मी, पहा तुमच्या लक्षात येईल. दुसरं एक उदाहरण घेऊ आपण. यस, दुसरी एखादी संख्या आहे. √0.03569 10⁻⁻3 असं तर मग कसं सोडवायचं. पहा 3 पॉईंट घेतलं तर किती आले. आता हे ऑड आहे, याला इव्हन करायचं आपला, म्हणजे पॉवर ऑड आला पाहिजे. ठीक आहे, पहा बार 1 बार 2 बार 3, याला मी असं लिहू शकतो 35.69 10⁻. पहा किती स्थळी आलो लेफ्ट कडून राईट कडं. 1 2 3 म्हणून 10⁻⁻3 इंटू 10⁻, हे पहिले जे आहेत -3 जशाला तसे किती झाले. 35.69 इंटू 10⁻⁻3 आणि -3 किती होतात -6. पहा आपल्याला माहित आहे x⁴ a प्लस x⁴ b असं तर x⁴ a प्लस b, बरोबर आहे. घातांकाचे नियम तुम्हाला माहिती आहे, त्याच्यानुसार तुम्हाला ती किंमत काढता येईल. आता याचा वर्गमूळ पाहता येईल. मग आपला किती येईल वर्गमूळ. 35चं 6 9 मध्ये पहा. 35चं 6 आणि 9 मध्ये किती आहे वर्गमूळ पहा. 35चं 6 मध्ये आहे 5.967 आणि 9 मध्ये किती आहे 8. 67 प्लस 8 किती होतील 75 म्हणून किती येईल 5.975 इंटू 10⁻⁻6 च्या निम्मे -3. आपल्याला सांगता येईल की याचं स्क्वेअर रूट एवढं. ठीक आहे, तर अशा प्रकारे स्क्वेअर रूट्स कसे पाहायचे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. या ठिकाणी आणखी एक उदाहरण घेतो मी. पहा वर्गमुळामध्ये 8619.002 10⁻⁻7 असा आहे ग्रेट पॉवर. आता पॉवर समसंख्या यायला पाहिजे. वर्गमुळामध्ये राईट कडून लेफ्ट कडे न्यायची पॉवर किती होईल 1 2 3. 8.619002 10⁻. किती स्थळ आणला पॉईंट आपण राईट कडून लेफ्ट कडं 1 2 3. राईट कडून लेफ्ट कडं स्थळ आपण पॉईंट न्यायलो आहे ना, म्हणून किती स्थळ याला 3 स्थळ, म्हणून काय होईल प्लस होईल ते +1 +2 +3 इंटू 10⁻⁻7 जशाला तशी. -7 मधून 3 गेल्यानंतर किती राहतील 8.619002 10⁻⁻4 -7 + 3 -4. ठीक आहे, मग आता याचं वर्गमूळ पाहायचं आपल्याला. पहा लॉग टेबल मध्ये किती वर्गमूळ येईल त्याचं ते 86 8.6चं 1 आणि 9 मध्ये पुढच्या संख्येचं काय घेणं देणं नाही आपलं. 8.6चं किती मध्ये 1 आणि 9 मध्ये 8.6 कुठे आहेत पहा. अगोदरच्या याच्यामध्ये पेजवर बघावं लागणार आहे आपला 8.6 8.6चं 1 मध्ये आणि 9 मध्ये. 1 मध्ये आहे 2.933 आणि 9 मध्ये आहे 2, म्हणजे 33 अधिक 2 किती होतील 2.935 2.935 10⁻⁻4 च्या निम्मे -2. म्हणजे आपल्याला सांगता येईल की या संख्येचं वर्गमूळ एवढं आलेलं आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे कुठल्याही संख्येचं वर्गमूळ तुम्हाला सहजपणे लॉग टेबलचा वापर करून सहजपणे काढता यायला पाहिजे. तर सगळ्यांना हा माझा व्हिडिओ आवडला असेल अशी मी आशा करतो या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो. आणि आवडला असेल तर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, या ठिकाणी आपण थांबूयात.